दीक्षांत समारंभ झाला, पार पडला. त्या कार्यक्रमाला तुम्ही होते. कसं एकूणच कार्यक्रम होता? राज्यपालांनी इतर मंत्री आले होते. होस्ट म्हणून तुम्ही पहिल्या वेळी कार्यक्रम आयोजित झाला तुमच्या पालकमंत्री आपल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेब आणि विखे पाटील साहेबांना या ठिकाणी डॉक्टरेट देण्यात आलं. त्या निमित्ताने आदरणीय राज्यपाल महोदय, महामहिम राज्यपाल महोदय आपल्या परभणी येथे आले होते आणि त्यांनी जे या ठिकाणी भाषण केलं, तर जी विद्यापीठातून डिग्री घेऊन निघणाऱ्या तरुणांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपला देश हा बिगेस्ट एक्सपोर्टर ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आजही आहे आणि हा येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा जेव्हा जगाची लोकसंख्या वाढणार आहे तेव्हा प्रत्येकाला अन्नधान्य मिळावं, देता यावं, ह्यासाठी जे शेतकरी अहोरात्र काम करताय त्यांना आपण या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून जे डिग्री घेऊन बाहेर पडतात मुलं, त्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणाने आणि ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या प्रॅक्टिकल नॉलेजने एक सांगड घालत जगाला मोठा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सचा प्रोव्हायडर असा देश आपला येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा बनला पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आणि त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या 10 वर्षापासून भारतामध्ये कृषी ह्या विषयावरती जे काही काम चालू आहे, त्यामुळे आज अमेरिकेमध्ये सुद्धा आपण भारतीय प्रोडक्ट सप्लाय करतो, हे आपण फलित आपल्याला मिळालेलं आहे. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आले, काय भावना आहे? खरं तर खूप वर्षानंतर परभणीकरांचा पालकमंत्री मिळाला. भावना की खूप परभणीकरांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला काम करायचंय. काय प्रामुख्याने काय काय एजेंडे ठेवले समोर, याच्यामध्ये काम पाहता येईल आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये? सर्व क्षेत्रामध्ये आणि खास करून आपण परभणीकर नशिबान आहोत. आपल्याला एवढी सुंदर ब्लॅक कॉटन साईल, एवढी काळी माती आपल्याकडे आहे, उपजाऊ जमीन आपल्याकडे आहे, चांगल्या नद्या धरणं आहेत, ह्याचा वापर करत आणि एवढं मोठं विद्यापीठ आहे, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून पुढे जायचं आणि जे काही स्थलांतराचं प्रमाण आपल्या जिल्ह्यामधून आहे ते कमी व्हावं यासाठी सुद्धा काम करायचं.